भाजप नगरसेविका प्रीती सातम मॅडम आपल्यासोबत आहेत। गोरेगावच्या गोकुळधाम परिसरामध्ये तुम्ही पोहोचलेला आहात। आज तुम्ही इशारा दिलेला आहात, उघड्यावरती कुर्बानी होणे यासाठी तुम्ही सोसायटीच्या सगळ्या रहिवाशांसोबत आहात। इथला नेमका विषय काय आहे आणि तुम्ही काय अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे? आम्ही कुठच्याही सणाला, कुठच्याही धर्माला आमचा विरोध नाहीये। फक्त जे खुल्या जागेत बकऱ्याची कुर्बानी देतात, कत्तल करतायत, त्या ठिकाणी आमचा विरोध आहे। तुम्हाला महानगरपालिकेने काही अधिकृत जागा दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही हे काम करा। पण अशा पद्धतीने लोकांच्या आरोग्याशी, कायदा सुव्यवस्थेशी आणि लोकांची नाराजी आहे। त्यामुळे तुमचे सण साजरे करताना लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी। आणि मी तर सांगेल, आमचे सगळ्याच मुस्लिम बांधवांना आम्ही शुभेच्छाच देतोय ईदच्या, पण त्यांनी नियमाचं पालन करावं आणि त्यांनी त्यांचे सण साजरे करावे। खुलेआम खुल्या जागी बकऱ्याची कत्तल आम्ही करायला देणार नाहीत। गेल्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीचा तणाव निर्माण झालेला होता, तर मग यावेळेला प्रशासनाने परवानगी दिलीच कशी, हा महत्त्वाचा मुद्दा वाटत नाहीये का? कारण गेल्या वर्षी सुद्धा परवानगी रद्द करण्याची वेळ आलेली होती, तशा पद्धतीची तुम्ही वेळ आणलेली होती, यावेळेला सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली। ज्या वेळेला अशा गोष्टी समोर येतील त्या वेळेला मी भाजपाची एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमच्या स्थानिक नागरिकांबरोबर उभी राहणार। आणि हा जो विरोध आहे, हा कडाडून विरोध आहे। त्यामुळे आज 12:30 वाजता परत एकदा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी बैठक घेणार आहेत। योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, कारण त्या सर्क्युलरमध्ये या ठिकाणी शाळा आहेत, या ठिकाणी मंदिरं आहेत, या ठिकाणी इस्कॉन सेंटर्स आहेत, या ठिकाणी हेवी फुटबॉल आहे आणि या ठिकाणी स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे। त्यामुळे तो योग्य तो निर्णय घेतील आणि जरी चुकून काही झालं तर मग खुलेआम तर आम्ही बकऱ्याची कुर्बानी करायला देणारच नाही। या ठिकाणी सगळेजण उद्या गोकुळधाम, पूर्ण गोकुळधाम रस्त्यावरती उतरेल। पोलिसांना आता तुम्ही इशारा दिलेला आहे, पोलीस योग्य तो निर्णय घेतील असं वाटतं का? गेल्या वर्षीसारखं यंदाही परमिशन रद्द होईल असं वाटतं का? अपेक्षा तीच आहे, कारण असं नाहीये की तुमच्याकडे जागा नाही, अधिकृत जागा दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही करावं ना काम। पण ज्या ठिकाणी तुम्ही शेड बांधलेली आहे ना, तिकडे तुम्ही हवं असेल तर तुमच्या बांधवांना भेटा, काही कव्वालीचा कार्यक्रम घ्या, पण बकऱ्याची कुर्बानी करायला देणार नाही। गोकुळधामचे काही स्थानिक रहिवासी आपल्यासोबत आहेत। तुम्ही सकाळपासून या सगळा मुद्दा मांडता आहात, आप क्या कहना चाहेंगे? जो आपका मुद्दा है उस मुद्दे को नहीं होने का है, बस उतना ही है। आपने अल्टीमेटम दिया है थ्रू मैडम इट हैज गॉन टू दी बीएमसी, दैट्स ऑल। उम्मीद है कि प्रशासन ये परमिशन रद्द करेगी। हो जाएगा डेफिनेटली। पिछले साल अगर परमिशन दी गई थी और बाद में रद्द करनी पड़ी, तो इस बार परमिशन प्रशासन ने दी क्यों? एक मुद्दा इम्पोर्टेंट नहीं लगता? वो मेरे को पता नहीं, डेफिनेटली बीएमसी से परमिशन हम लोग को होगा। अगर परमिशन रिवोक नहीं होता है या फिर रद्द नहीं होता है तो कल क्या आपकी भूमिका रहेगी? अगर होगा ही होगा। अच्छा, गोकुळधामचे सगळे स्थानिक नागरिक आहेत जे प्रीती सातम यांच्यासोबत ह्या सगळ्या आंदोलनाचा इशारा देत आहेत। त्यांनी उद्या जर ही खुलेआम होणारी कुर्बानीची जागा प्रशासनानं बदलली नाही किंवा निश्चित केलेल्या जागेमध्ये जर त्याने शिफ्ट केलं नाही तर आम्ही उद्या या सगळ्या परिसरामध्ये आंदोलनाची भूमिका घेऊ आणि मोठ्या पद्धतीनं आंदोलन करू, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा प्रीती सातम यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलीस आणि बीएमसीची बैठक झाल्यानंतर 12:30 वाजता या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन नरसिंग सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।